हाय सगळ्यांना, गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. तर काल सांगितल्याप्रमाणे मी आज जे बनवणार होती, जे सरप्राईज होतं, ते आज सरप्राईज हे आहे की आज आपण वजरी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा तुम्ही. थोडंसं कांदा, लसूण, कढीपत्ता आणि मिरची. काढून घेऊया परतून. थोडंसं लसूण ऍड करूया. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो ऍड करूया. ते पण परतून घेऊया आपण. छान असं परतून घेऊया. तेलात चांगलं परतलं ना तर ते टेस्ट पण छान येते आणि ते पदार्थ जे आपण बनवत आहोत ते पण चांगलं लागतं. प्रत्येक वस्तू भाजून व्यवस्थित घ्यायची. हॉटेलमध्ये तुम्ही किती आपण जे घरी बनवतो ते घरच्यासारखी चव येत नाही. काही माणसं बोलतात की या हॉटेलला चांगलं मिळतं, त्या हॉटेलला मिळत पण असेल, पण कसं आहे ना, आपण जे घरी बनवतो ते पोटभर असते. हॉटेलला थोडंसं वाटीमध्ये थोडासा रसा, थोडेसे 1-2 पीस त्याचे असतात नॉनव्हेजचे, आणि 200-250-300 रुपये प्लेट असते. तर ते आपण जे घरी बनवतो ते पोटभर असते. तर मी हे चवीनुसार गरम मसाला, हळद, चिकन मसाला आणि हा घरचा वाटलेला लाल तिखट, तो आम्ही घरगुती बनवतो, हे सगळं मी एकत्र करून घेतलं आहे. मोस्टली आम्ही घरचंच सगळं वापरतो, कारण घरगुती चांगलं असतं. आपण किती बाहेरून आणलं तरी ते. हेच माझं कालचं जे सरप्राईज मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली तुम्हाला की आपलं सरप्राईज असणार आहे उद्या माझ्या मुलीसाठी आणि नवऱ्यासाठी. त्यांना खूप आवडतं घरी बनवलेली वजरी. तर तुम्ही बघू शकता. आता हे मसाले टाकून पण मी चांगले भाजून घेतले. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मटन मसाला, कारण वजरी मसाला येतं का नाही मला माहीत नाही, पण मटन मसाला नक्कीच असतो. तर तो ॲड करून घेऊया आपण. छान असं. आणि त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत तो घरी भाजलेला मसाला, ज्याला आपण हिरवं वाटण म्हणतो. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही घ्या. त्याच्यानंतर दुसरे एक आपण करणार आहोत, सगळे ऐकले, चिकन लॉलीपॉप, मटन लॉलीपॉप, मटन तंदुरी, म्हणजे असे जे नॉनव्हेज पण वजरीचे फ्राय. वजरी फ्राय कधी ऐकले का तुम्ही? वजरी जसं आपण लॉलीपॉप बनवतो तसं वजरी फ्राय ते सुद्धा बनवणार आहोत. तर ते मी पण दाखवीन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. सध्या आता तुम्ही वजरी बघून घ्या. वजरी मस्तपैकी मसाला कशी लागते. मसाला वाटून घेतलेला आहे आपण, त्याच्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं. आणि अर्ध काही साहित्य मी आज कच्चंच घेतलेले, म्हणजे तसंच प्रत्येक वस्तू आपण भाजून घेतो. आज मला वेळ नाही मिळाला, पाऊस पण खूप पडतोय. खरं तर एवढं पाऊस पडत असताना सुद्धा मटणवाल्याच्या शॉपमध्ये एवढी गर्दी होती की माझा 7वा नंबर होता आणि माझ्या मागे पण खूप गर्दी होती. तर म्हटलं मिळेल का नाही, पण आज संडे आहे तर म्हटलं आज वजरीचा प्रोग्राम बनवलेला, तर म्हटलं आज वजरी बनवून बघूया. मसाला चांगला भाजला गेलाय, वास सुद्धा छान येतोय. तर आता आपण त्याच्यामध्ये ही वजरी जी आपण पहिले गरम पाण्यात उकळवून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत. हे बघा, मस्तपैकी चांगली धुवून कापून व्यवस्थित घेतलेली आहे. मसाला उधळतोय. हे बघा, तुम्ही बघा आता कसं छान. भरपूर दिवस झाले माझा नवरा मला म्हणतो की आपल्याला वजरी बनव, पण त्याला खूप मेहनत आहे, साफ करायला लागतं. ॲक्च्युली मला त्याचा वास सहन होत नाही.
खायला आवडते पण ते धुवायला आवडत नाही. पण आज त्यांचे हाबड्या आहे त्यांचा कामावरती संडे, त्याच्यामुळे ते घरी नाही आहेत. मलाच जावं लागलं आणि मलाच आणून बनवायला सुद्धा मीच बनवणार होते, पण आता धुवून पण मलाच द्यावं लागलं. मुलगी पण आहे पण तिचं अभ्यास खूप आहे, त्याच्यामुळे तिला तिचे वर्कबुक वगैरे जे काही स्टडी आहे ते कंप्लीट करायचे आहे. उद्या सबमिट करायचं आहे स्कूलमध्ये, म्हणून ती हेल्प करू शकत नाही. पण तुम्हाला सांगू का, हे जे मसाला वाटलेला आहे घरचा, हा माझ्या मुलीने मला वाटून दिला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं मस्तपैकी. त्याच्यात थोडंसं आपण पाणी ॲड करूया, कारण ते पाणी ॲड केलं ना थोडंसं म्हणजे जास्तीत जास्त भाजून द्या. आपण काय करतो, लगेच सगळं टाकून देतो त्याच्यामध्ये, ॲड करतो तर झालं, बसून राहिलं नाही. पण असं का माहिती का, ते सगळं एकत्र होण्यासाठी व्यवस्थित भाजून ती वस्तू प्रेमाने बनवा, जेणेकरून घरातली माणसं पण खुश होतील, खाणाऱ्याला पण चांगलं लागेल. तर बघा, आता मी ऑइल कमी टाकलं आहे. वजरीला सुद्धा ऑइल सुटतो, नॉनव्हेजला जास्तीत जास्त ऑइल म्हणजे म्हणजे आपोआप सुटतो, कारण की ते नॉनव्हेज आहे ना, नॉनव्हेजला ऑइल सुटतंच. चिकनला तर खूपच सुटतं आणि मटनलाही त्याच्याहून सुटतं, कारण मटनमध्ये त्याच्यामध्ये ती चरबी असते, जी काही लोक टेस्ट तरी येण्यासाठी, म्हणजे याला तरी येण्यासाठी वापरतात. तर आपण तसं नाही करणार आहोत, कारण की आपल्याला जास्त ऑइली नाही खायचे म्हणून. आता त्याच्यामध्ये मी थोडासा मीठ ॲड करते चवीनुसार, कारण मला दुसरी पण तयारी करायची आहे वजरी फ्रायची, तर मला ते पॅटर्न बनवायचं आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता चवीनुसार मी टाकलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत, कारण की नॉनव्हेजला भरभरून कोथिंबीर टाका, चव खूप छान येते. ते बघा, चव खूप छान येते. काही लोक वरतून टेस्टिंगला टाकतात दिसण्यासाठी, पण खरं तर ना शिजतानाच टाकायचे असते. पाहिजे तुम्ही नंतर ॲड करू शकता. आणि शिजल्यावर मी दाखवणारच आहे की वजरी मसाला आपला कसा झालेला आहे, तर तुम्ही नंतर बघू शकता. मी थोड्याच वेळाने तुम्हाला दाखवणार आहे, तर ते आपण थोडं आता ते शिजून घेऊया, कारण की शिजायला वेळ लागतो. नॉनव्हेजला तरी वेळच लागतो खूप, तरी शिजून देऊया आपण. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं झालंय, टेस्ट करून सुद्धा दाखवणार आहे. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.